नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं PK पब्लिकेशन या चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद भरती 2024 मध्ये ग्रामसेवकमधील प्रश्नपत्रिका क्रमांक 7वी बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता पर्याय वेगळा आहे? रवी, भानू, आदित्य, सुधाकर. यापैकी कोणता पर्याय वेगळा आहे? सुधाकर. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न आपण आता जी ग्रामसेवक एक्झाम झाली आहे त्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले त्यानुसार आपण हे प्रश्न घेतलेले आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे सुधाकर, कारण की रवी, भानू, आदित्य हे सूर्याचे नाव आहेत आणि सुधाकर हा वेगळा पर्याय आहे. त्यानंतर आहे पाठ चोरणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. मुळीच न दिसणे, मदत न करणे, कुचरपणा करणे आणि मदत करणे. पाठ चोरणे म्हणजे कुचरपणा करणे. कुचरपणा करणे. नंतर कोणत्या कारणामुळे फुलकोबीचा गठ्ठा नेहमीसारखा न राहता बटाट्यासारखा अगदी छोटा होतो? कोणत्या कारणामुळे फुलकोबीचा गठ्ठा नेहमीसारखा न राहता बटाट्यासारखा अगदी छोटा होतो? ऑप्शन आहे बोरानची कमतरता, जास्त तापमान, नत्र कमतरता आणि मॉलिब्डेनमची कमतरता. कशाच्या कमतरतेमुळे होते? तर हे होते नत्राच्या कमतरतेमुळे. फुलगोबीचा गठ्ठा हा नेहमीसारखा न राहता बटाट्यासारखा अगदी छोटा होतो. त्यानंतर आहे वाक्यातील प्रयोग. अस्मिताने काम केले. कोणता प्रयोग आहे हा? संकर प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग की अकर्तृक भावे प्रयोग? कोणता प्रयोग आहे हा? कर्मणी प्रयोग. अस्मिताने काम केले म्हणजे तिने कर्म केले म्हणजेच कर्मणी प्रयोग. नंतर आहे खेळ धातूचे भूतकाळी तृतीय पुरुषी रूप ओळखा. खेळला, खेळाडू, खेळू, खेळेल. कोणते भूतकाळी तृतीय पुरुषी रूप? खेळचा, खेळला. खेळचा, खेळला हे तृतीय पुरुषी रूप आहे. नंतरचा प्रश्न बघूया. आईसारखी आईच कोणता अलंकार आहे? दृष्टांत अलंकार, श्लेष अलंकार, अन्वय अलंकार की रूपक अलंकार? आईसारखी आईस हा अन्वय अलंकार आहे. अन्वय अलंकार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रद्युत्सिंह अरोला, के. राधाकृष्णन, दिनेश कुमार, प्रवीण खुद. कुणाची निवड करण्यात आली आहे? प्रदीपसिंह अरोला आहे की खरोला? आय थिंक मी कन्फ्यूज आहे त्यामध्ये. नाव एकदा बघून घ्या. नंतरचा प्रश्न आहे कोणत्या प्रकारच्या संगणकामध्ये एका सेकंदात सर्वात जास्त क्रिया केली जातात? डॅश डॅश म्हणजे रिकामी जागा. या प्रकारच्या संगणकामध्ये एका सेकंदात सर्वात जास्त क्रिया केली जातात. कोणत्या कम्प्युटरमध्ये? मेन फ्रेम कम्प्युटर, सुपर कम्प्युटर, मिनी कम्प्युटर की लॅपटॉप कम्प्युटर? आणि याचं अगदी उत्तर कोणतं आहे? सुपर कम्प्युटरमध्ये एका सेकंदात सर्वात जास्त क्रिया केली जातात. इस्रोने कोणत्या राज्याच्या चित्रदुर्ग येथून पुष्पक यानाची सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केली आहे? ऑप्शन आहे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, राजस्थान. कोणत्या राज्याच्या चित्रदुर्ग येथून पुष्पक यानाची तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केली? तर कर्नाटक राज्याच्या चित्रदुर्ग येथून इस्रोने यशस्वी लँडिंग केली आहे. नंतर आहे परमेश्वर सर्वत्र आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. भावकर्तृक क्रियापद, शक्य क्रियापद, अनियमित क्रियापद की सिद्ध व साधित क्रियापद? परमेश्वर सर्वत्र आहे. कोणता क्रियापद आहे हे? ते आहे अनियमित क्रियापद. यानंतर आवळा या फळापासून पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येत नाहीत? आवळा या फळापासून पुढीलपैकी कोणता प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करत नाहीत? मोर आवळा बनवला जातो, सुपारी बनवतात, जेली पण बनवतात, वाईन बनवली जात नाही. आन्सर आहे वाईन. नंतर आहे गाईचे दूध हलके पिवळसर आहे कारण त्यामध्ये काय असते? केसिन, कॅरोटीन, लॅक्टोज, रिबोफ्लेविन काय असते? कॅरोटीन
कॅरोटीन. कॅरोटीनमुळे गाईचे दूध हलके पिवळसर असते. संगणकाचे 1 MB मेमरी म्हणजे किती? 1024 काय बाईट्स आहे, किलोबाईट्स आहे, जिगाबाईट्स आहे की टेराबाईट्स आहे? काय आहे? संगणकाची 1 MB मेमरी म्हणजे 1024 किलोबाईट्स होय. 1024 किलोबाईट्स म्हणजे 1 MB मेमरी होय. बालानगर, बारबडोस, मॅमॉथ या नवीन सुधारित जाती कोणत्या फळ पिकाच्या आहेत? बोर, अंजीर, सीताफळ, संत्री. तर ह्या जाती कशाच्या आहेत? सीताफळ या फळ पिकाच्या आहेत. बालानगर, बारबडोस, मॅमॉथ या सुधारित जाती सीताफळ या फळाच्या आहेत. भाजीपाला या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी की यापैकी नाही? तो भाजीपाला, ती भाजीपाला, ते भाजीपाला काय म्हणतो आपण? तो भाजीपाला पुल्लिंगी लिंग आहे. पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते आहे? कोणते आहे पर्वत शिखर? कोणते आहे पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचं? अनाईमुडी, निलगिरी, कळसुबाई, दोडाबेटा. कोणता आहे? अनाईमुडी. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर असेल तर ते आहे अनाईमुडी. नंतर आहे क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना केली होती? अहमदनगर, सांगली, सोलापूर, सातारा. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वांनाच माहिती, सातारा जिल्ह्यात त्यांनी प्रति सरकारची स्थापना केली होती. नंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरचा प्रश्न आहे गाईचा गाभण काळ किती दिवस असतो? 200, 280, 380, 400 किती असतो विद्यार्थी मित्रांनो गाईचा गाभण काळ हा? गाईचा गाभण काळ हा 280 दिवसाचा असतो. नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली किती GST परिषद पार पडली आहे? 52वी, 53वी, 54वी, 50वी. कितवी GST परिषद पार पडली आहे? 53वी. नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 53वी GST परिषद पार पडली आहे. T20 क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये सलग 2 हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. T20 क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये सलग 2 हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोण आहे? महेंद्रसिंग धोनी, पॅट कमिन्स, विराट कोहली, हार्दिक पांड्या. कोण आहे? पॅट कमिन्स. पॅट कमिन्स हा T20 क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये 2 हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे. पुढील शब्दातील भिन्नलिंगी शब्द ओळखा. सांडणी, कोकीळ, लांडोर आणि सिंहीण. काय याचं योग्य उत्तर? याचं उत्तर तुम्ही सांगायचं मला. नंतरचा प्रश्न आहे संगणकामुळे अतिशय क्लिष्ट समस्यांचे निष्कर्ष अचूक व जास्त वेळाने मिळतात. अचूक व कमी वेळात मिळतात. जास्त वेळात मिळतात. चुकीचे व कमी वेळात मिळतात. काय याचं योग्य उत्तर? याचं उत्तर आहे 2. अचूक व कमी वेळात मिळते. नंतरचा प्रश्न आहे राहुल हा कुमारचा मुलगा आहे. प्रीती ही रजनीची मुलगी आहे. रजनीचे सासरे राहुल आहेत तर राहुलचे प्रीतीशी नाते काय आहे? राहुल हा कुमारचा मुलगा आहे. कुमारचा मुलगा राहुल आणि प्रीती ही रजनीची मुलगी आहे. प्रीती रजनीची मुलगी आहे. रजनीचे सासरे राहुल आहेत तर राहुलशी प्रीतीचे नाते काय? भाऊ, मुलगा, वडील, मेहुणा. आणि याचं उत्तर येते वडील. मिलिंद या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता? भुंगा, भ्रमर, अभी. कोणता आहे? मिलिंद या शब्दाला
समानार्थी शब्द नसलेला शब्द अभि. अभि हा मिलिंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आहे. देशातील प्रथम हरित रेल्वे मार्ग ग्रीन ट्रेन कॉरिडॉर खालीलपैकी कोणता आहे? मुंबई, अहमदाबाद, पुणे, भुसावळ, भोपाळ, नागपूर, रामेश्वरम, मनामदुराई. कोणता आहे? तर रामेश्वरम मनामदुराई हा देशातील प्रथम हरित रेल्वे मार्ग आहे. ग्रीन ट्रेन कॉरिडॉर कोणता? तर रामेश्वरम मनामदुराई. नंतरचा आहे चौथ्या पिढीच्या संगणकाची सुरुवात कोणत्या साली झाली? 1963, 1965, 1968, 1971. कोणत्या वर्षी चौथ्या पिढीच्या संगणकाची सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो? ती झाली 1971 या वर्षी चौथ्या पिढीच्या संगणकाची सुरुवात झाली. नंतरचा प्रश्न आहे ख्रिस जॉइंट हा T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हॅट्रिक घेणारा कोणत्या देशाचा पहिला गोलंदाज ठरला आहे? तर तो आहे इंग्लंड या देशाचा पहिला गोलंदाज ठरला आहे. ख्रिस जॉइंट हा T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज आहे. ब्रिक्स गेम्स 2024 स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? ब्रिक्स गेम्समध्ये भारताने एकूण 2024 मध्ये 29 पदके जिंकलेली आहेत. 29 पदके भारताने जिंकलेली आहेत. माहिती तंत्रज्ञान युगात समाजाची विभागणी डॅश डॅश व डॅश अशी होऊ शकते. शहरी व ग्रामीण, आर्थिक संपन्न व अशिक्षित, ज्ञानाधिष्ठित व अज्ञानी, उच्चभ्रू आणि अशिक्षित. कोणत्या दोन घटकात माहिती तंत्रज्ञान युगात समाजाची विभागणी होण्याची शक्यता आहे? ऑब्व्हियसली शिकलेले आणि न शिकलेले, म्हणजे ज्यांना ज्ञान आहे ते आणि ज्यांना ज्ञान नाही ते ज्ञानाधिष्ठित व अज्ञानी असे होऊ शकते. सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांना प्रतिबंध 2024 कायदा देशात कधीपासून लागू करण्यात आला आहे? सार्वजनिक परीक्षा 2024 हा कायदा केव्हा लागू करण्यात आलेला आहे? कधीपासून लागू करण्यात आलेला आहे? 21 मे 2024, 20 जून 2024, 21 जून 2024 आणि 22 जून 2024. कधीपासून करण्यात आला? 21 जून 2024 पासून सार्वजनिक परीक्षा 2024 कायदा देशात लागू करण्यात आलेला आहे. कोणत्या देशाच्या संसदेत हिजाबवर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? भारत, बांगलादेश, पाकिस्तान, तजाकिस्तान. कोणता देश आहे तो? तर तजाकिस्तान या देशात संसदेत हिजाबवर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरचा प्रश्न बघूया. केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षांमधील सुधारणांसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे? डॉ. कुलकर्णी, के. राधाकृष्णन, प्रवीण सेन, दीपक केसरकर. कोणाच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षांमधील सुधारणांसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे? याचं उत्तर आहे के. राधाकृष्णन. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे स्पर्धा परीक्षांमधील सुधारण्यासाठी. आमरण या शब्दाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आमरण हा तत्सम शब्द आहे. आमरण हा तत्सम आणि उपसर्ग घटित शब्द आहे. आमरण हा तत्सम, उपसर्ग घटित आणि समास घटित शब्द आहे. वरील तिन्ही विधान चूक आहेत. कोणतं बरोबर आहे यामधलं? आमरण हा तत्सम, उपसर्ग घटित आणि समास घटित शब्द आहे. पर्याय क्रमांक 3. नंतरचं बघूया. 69व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? 69च्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024चा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अनिल कुमार, रणवीर कपूर, शाहरुख खान आणि अक्षय कुमार. कोणाला मिळाला? तर रणवीर कपूर याला
69व्या फिल्मफेअर अवॉर्ड 2024चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. अक्षरे व खुणा ओळखणाऱ्या इनपुट उपकरणाला काय म्हणतात? अक्षरे व खुणा यांच्या यांना ओळखण्याच्या इनपुट उपकरणाला MICR असे म्हणतात. MICR असे अक्षरे व खुणा ओळखणाऱ्या इनपुट उपकरणाला म्हणतात. नंतरचा प्रश्न आहे, विरामचिन्हांचा वापर करताना संयोग चिन्हांचा वापर करण्यात येतो. कशासाठी? दोन शब्द जोडताना संबोधनाकरिता वापर केला जातो. दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्याकरता की ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. कशासाठी विरामचिन्हाचा वापर करताना आपण संयोग चिन्हाचा वापर करतो? संयोग चिन्ह कशाला म्हणतात? संयोग चिन्ह म्हणतात याला संयोग चिन्ह. कशासाठी करतो आपण? दोन शब्द जोडण्यासाठी करतो. संबोधनासाठी करतच नाही. दुसऱ्याचं मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी पण करत नाही आपण. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला त्याच्यासाठी करतो. मग याचं उत्तर काय आहे? 4 नंबर अ आणि ड बरोबर. दोन शब्द जोडताना आणि ओळीच्या शेवटी शब्द जर अपुरा राहिला तर आपण संयोग चिन्हाचा उपयोग करत असतो. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा. घर, घराविषयी सदन, भवन, गृह, आलय. 4ही बरोबर आहे. चंद्र, इंदू, सुधाकर, हिमांशु, शशी. इंदू, सुधाकर, हिमांशु, शशी. ओके. अनल, विस्तव, पावक, अग्नी, वन्ही. हे पण बरोबर आहे. अमृत, सुधा, पियुष, रस, चिरंजीवी. कोणते समानार्थी शब्दाबद्दलची चुकीची जोडी सांगितलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4, सुधा, पियुष, रस आणि चिरंजीवी ही चुकीची जोडी आहे समानार्थी शब्दामधली. घोडा या शब्दाचे सामान्य रूप कोणते होत नाही? घोड्याला, घोड्यांना, घोडीला, घोड्याचा. कोणतं होत नाही? घोड्याला आपण म्हणतो, घोड्यांना म्हणतो, घोड्यांचा म्हणतो, घोडीला म्हणत नाही आपण. काय होत नाही? सामान्य रूप घोडीला होत नाही. घोड्याचा घोडीला होत नाही. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? नेता, देवता, भाता, पिता. कोणता स्त्रीलिंगी शब्द आहे? देवता. ती देवता. ती नेता नाही म्हणत आपण, ती भाताही नाही म्हणत, ती पिताही नाही म्हणत, ती देवता. खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता? वाघ, हत्ती, चित्ता, सिंह. कोणता निश्चितपणे एकवचनी शब्द? चित्ता. चित्ते म्हणतो का आपण? चित्ताच म्हणतो. चित्ता बघा, चित्ता एकवचनी शब्द आहे. जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडतात त्यांना कोणते अव्यय म्हणतात? केवळ प्रयोगी नामे, उभयान्वयी, शब्दयोगी. कोणते आहे? उभयान्वयी. जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडतात त्यांना आपण उभयान्वयी शब्द असे म्हणतो, अव्यय असे म्हणतो. वेगळा अक्षय गट ओळखा. AZDV, GT, JQ. करून बघाल विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर येते DV. नंतरचा प्रश्न आहे, वीज या शब्दाला समानार्थी असणारा शब्द ओळखा. रवी, चपला, भानू, वसंत. कोणता आहे ते? वीज या शब्दाला समानार्थी शब्द रवी, चपला, भानू, वसंत. कोणताही? चपला. जम्मू काश्मीरमध्ये काराकोरम ही सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग असून सर्वात दक्षिण भागात कोणती पर्वतरांग आहे? झास्कर, पत्कारी, लडाख, पीर पांजाल. कोणती आहे? जम्मू काश्मीरमध्ये काराकोरम ही सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग आहे आणि याच्या सर्वात दक्षिण भागात कोणती पर्वतरांग आहे? पीर पांजाल. पीर पांजाल ही दक्षिण भागातील पर्वतरांग आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही होती आपली आजची ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका क्रमांक 7. लगेचच ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका 8 मध्ये भेटूया. नमस्कार.